विद्यार्थ्यांचे स्वागत। या विषयात तुम्ही GMAW द्वारे सपाट स्थितीत 10 मिलीमीटर जाडीच्या माइल्ड स्टील MS प्लेटवर टी जॉइंट तपासणे आणि पार पडण्यास शिकणार आहात। या अभ्यासाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल प्लेट्स 150 mm लेंथ, 50 mm रुंदी आणि 10 mm जाडीच्या आकारात तयार करा। प्लेट्स टी जॉइंट्स आणि टॅक वेल्ड म्हणून सेट करा। गॅस मेटल आर्क वेल्डिंग GMAW प्रक्रिया वापरून वेल्ड करा। वेल्ड आणि बीड देखाव्यावर पृष्ठभाग दोष तपासा। आता GMAW द्वारे सपाट स्थितीत 10 mm जाडीच्या माइल्ड स्टील MS प्लेटवर टी जॉइंट करण्यासाठी आणि तपासण्यासाठी आवश्यक असलेली साधने पाहूया। स्टील रूल, बॉल पेन हॅमर, हाफ राउंड फाइल, ट्राय स्क्वेअर, टॉंग्स, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, पर्सनल सेफ्टी इक्विपमेंट, की किंवा स्पॅनर, हेल्मेट टाइप स्क्रीन, अँगल ग्राइंडर, फ्लो मीटर सह गॅस रेग्युलेटर, CO2 गॅस हीटर, शिल्डिंग गॅस होसेस, वेल्डिंग पॉवर सोर्स, वायर फीडर्स जे सतत स्पीड आणि व्होल्टेज यांची खात्री करतात, इलेक्ट्रोड वायरचा सप्लाय, वेल्डिंग गन, शिल्डिंग गॅस सिलेंडर CO2, संरक्षक कपडे घाला। ग्राइंडिंग करताना साधा गॉगल वापरा आणि गॅस कटिंग करताना वेल्डिंग गॉगल्स वापरा। गॅस कटिंग द्वारे प्लेट्स 150 mm लेंथ, 50 mm रुंदी आणि 10 mm जाडीच्या आकारात कापून घ्या। ग्राइंडिंग वापरून कडा डीबर करा। प्लेट्सचा चौरसपणा तपासा। कार्बन स्टील वायर ब्रशने प्लेट्सची पृष्ठभाग स्वच्छ करा। प्लेट्स टी जॉइंट म्हणून सेट करा। टॉर्च सह GMAW मशीन सेट करा। 0.8 mm व्यासाची माइल्ड स्टील फिलर वायर वापरा। 90 ते 100 amps करंट सेट करा। संबंधित वायर फीड दर आणि 90 ते 20 आर्क व्होल्टेज सेट करा। टी जॉइंटसाठी टॅक वेल्डिंग प्लेट्स करताना त्यांच्यामधील कोन सुरुवातीला 93 अंश ठेवावा लागतो, म्हणजे प्रति रनसाठी 1 अंश विकृती भत्ता, जेणेकरून वेल्डिंग नंतर शेवटी 90 अंशवर स्थिरावलेल्या कोनीय विकृतीवर नियंत्रण ठेवता येईल। टी जॉइंटच्या दोन्ही टोकांवर किमान 10 mm लेंथचे टॅक वेल्ड करा। प्लेट्सचा चौरसपणा तपासा। आता GMAW द्वारे सपाट स्थितीत 10 mm जाडीच्या माइल्ड स्टील MS प्लेटवर टी जॉइंटची वेल्डिंग प्रक्रिया पाहू। वेल्डिंग पोझिशनर मध्ये चॅनल मध्ये टॅक वेल्डचे जॉब 45 अंशवर ठेवा, जेणेकरून वेल्डिंग सपाट स्थितीत करता येईल। गन जॉइंटला लंब धरून ठेवली जाते आणि प्रवासाच्या दिशेने 5 ते 15 अंशांचा कोन पुढे ठेवली जाते। 0.8 mm व्यासाची माइल्ड स्टील फिलर वायर वापरून लॅब जॉइंटचा रूट रन वेल्ड करा।
स्ट्रिंगर बीड वेल्डिंग तंत्र वापरा. टी जॉईंटसाठी रूट रन डिपॉझिट करण्यासाठी टॉर्चला जॉईंटला लंब धरून ठेवा आणि टॉर्चला स्थिर गतीने डावीकडून उजवीकडे हलवा जॉईंटच्या बॅकहँड तंत्राने. गन उभ्या रेषेपासून धातूच्या पृष्ठभागापर्यंत 5 ते 15 अंश पुढे आणि पृष्ठभागावर 45 अंश दरम्यान धरली पाहिजे. कार्बन स्टील वायर ब्रश वापरून बीड स्वच्छ करा. रूट रन कव्हरिंग स्ट्रिंगर बीड तंत्र वापरून सेकंड रन डिपॉझिट करा. दुसरा रन तळाच्या प्लेटला आणि रूट रनच्या रुंदीच्या 2/3 भागाला झाकलेला असावा. रूट रनसाठी वापरलेले समान वेल्डिंग पॅरामीटर्स आणि तंत्रांचा अवलंब करा. वेल्डच्या टोपर्यंत पोहोचताना टॉर्चला थोड्या काळासाठी थांबवावे लागते, जेणेकरून टोवर तयार झालेला अंडरकट फिलर मेटलने योग्यरित्या भरला जाईल. खालच्या प्लेटमध्ये अंडरकट टाळले जाण्याची खात्री करा आणि प्लेटची जाडी 10 mm च्या लेगची लेंथ मिळेल. कार्बन स्टील वायर ब्रश वापरून बीड स्वच्छ करा. स्ट्रिंगर बीड टेक्निकचा वापर करून दुसऱ्या रन प्रमाणेच तिसरा रन डिपॉझिट करा. तिसऱ्या रनने रूट रन आणि दुसरी रन कव्हर करावी. आवश्यक बीड मजबूतीकरण, उंची आणि देखावा मिळवण्यासाठी टॉर्चचा प्रवास वेग एकसमान ठेवा. कार्बन स्टील वायर ब्रश वापरून बीड स्वच्छ करा. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी वेल्डची तपासणी करा. आता आपण GMAW द्वारे सपाट स्थितीत 10 mm जाडी असलेल्या MS प्लेटवरील टी जॉईंटचे कार्यप्रदर्शन आणि तपासणी करण्यासाठी अनुसरण्याचे महत्त्वाचे मुद्दे पाहू. खबरदारी: प्लेट काठ टाळण्यासाठी दोष बंद वितळणे. रूट रनसाठी वापरल्या जाणाऱ्या आर्क व्होल्टेज 1 व्होल्ट आणि करंट 5A ने कमी करा. CO2 वेल्डिंग प्रक्रियेमध्ये अनेक अशुद्धता काढून टाकण्याची क्षमता नसल्यामुळे प्लेटच्या पृष्ठभागावरील मील स्केल, गन्स, पेंट, तेल किंवा ग्रीस साफ करणे फार महत्त्वाचे आहे. जेव्हा टॉर्च नॉझल वेल्ड स्पॅटर्सने अडकते तेव्हा अँटी स्पॅटर स्प्रे वापरा. लक्षात ठेवा की हे केले नाही तर वायर फीड अनियमित असू शकते, ज्यामुळे अस्थिर आर्क होऊ शकतो आणि CO2 वायूचा प्रवाह एकसमान होणार नाही, ज्यामुळे वेल्ड आणि पोरोसिटीचे वातावरण दूषित होईल. लेग लेंथ 10 mm असल्याची खात्री करा. आता दोष पाहूया. कॉन्वेक्सिटी,
पोरोसिटी, असमान बीडची रुंदी, क्रॅक्स, अंडरकट, या विषयावरून तुम्ही काय शिकलात याचा रिकॅप करूया. प्लेट्स 150 मिलीमीटर लांबी, 50 मिलीमीटर रुंदी आणि 10 मिलीमीटर जाडीच्या आकारात तयार करा. टी जॉइंट सेट करा आणि टॅक वेल्ड करा. गॅस मेटल आर्क वेल्डिंग वापरून फ्लॅट स्थितीत GMAW प्रक्रियामध्ये वेल्ड करा. वेल्डवर पृष्ठभागासाठी दोष आणि बीड देखावा तपासा. धन्यवाद विद्यार्थ्यांनो, पुढील सत्रात भेटूया.